नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं घटनेने खळबळ उडाली. या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोक केले. सकाळपासून सुरू असलेले आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होते. आरोपीला फाशी शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. तसेच बदलापूर बंदीही करण्यात आली. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींबाबत माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे यांना अटकसुद्धा केली आहे. आरोपी अक्षय शिंदे यांचं वय 24 वर्षे असून ते सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवले होते. आरोपी अक्षय शिंदे हे 1 ऑगस्टला शाळेत कामावर लागले होते. अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता. अक्षयने 12 तारखेला एका मुलींचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांचे 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार केले. पीडित मुलींनी प्रायव्हेट पार्टमध्ये सूजन झाल्याचं दुखतंय असं सांगितलं. त्यानंतर पालक तिथे डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी मुलींच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितलं. यानंतर पालकांनी तत्कालीन पोलिसांकडे धाव घेतली. तरीही पोलिसांनी तसा तपास केला नाही असं देखील म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं असं विश्वासही दिला आहे. या प्रकरणात कोणीही पाठीशी घालत जाणार नाही. आंदोलकांनी शांतता राखावी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले. या प्रकरणात संस्थेच्या सुद्धा चौकशी करण्यात पोलिसांना सांगण्यात आलं आहे. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. हा गुन्हा जलदीगत न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.